तर मंडळी, मी आणि किट्टू इथे रेडी झालेलो आहोत. तर आज छान असा प्लॅन आहे. खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी नंदूला वेळ मिळालेला आहे. छान असं आम्ही आता हॉटेलिंग करणार आहोत. छान थोडंसं फिरणार आहोत आणि इथे बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. घरातल्या सगळ्या लाईट्स तुम्हाला ऑफ झालेल्या दिसतील. तर मी आणि किट्टू आता आम्ही निघालेलो आहोत हॉटेलला. आता बघूया कुठे जातो आहे, किती वेळ, जास्तीत जास्त अर्धा तासच त्याच्याजवळ असेल. तर आता तो खाली आलेला आहे आम्हाला घ्यायला. तर आम्ही आता निघतो पटापट. चला आपण भेटूयात हॉटेलमध्ये. तर ही बघा, ही माझी आता देवपूजा जी संध्याकाळची आहे, तिन्ही संध्येची प्रदोष काळातली, ती इथे झालेली आहे. मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे. तर आता लिफ्ट आलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत. तर आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत आणि खालून नंदू कॉलवर कॉल करतोय. आम्ही उचलतच नाही, नाही तर आम्हाला आता ओरडा पडणार आहे. चलो 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 चलो. उभा होता आम्हाला पिक करण्यासाठी, मग आम्ही निघालो. तर ठाकुर्लीतच एक द ग्रीन्स म्हणून व्हेज हॉटेल होतं, तिथे आम्ही गेलो. कारण श्रावण महिना होता, त्याच्यामुळे व्हेज हॉटेलमध्येच जायचं होतं. तर हे खूप छान हॉटेल आहे. खूप छान पदार्थ इकडे मस्त मिळतात. टेस्ट खूप छान आहे. द ग्रीन्स नाव आहे. तुम्ही गुगलवर सर्च मारा, तुम्हाला कळेल. तर सर्वात पहिले आम्ही इथे सूप मागवलेलं, कारण नंदूला सूप प्यायची खूप इच्छा झालेली. तर प्रत्येकाने वेगवेगळे आयटम मागवलेले. त्याला फक्त सूपच प्यायचं होतं. आम्ही थोडंसं शेअर केलं. तर दुसरी ऑर्डर येईपर्यंत मी थोडंसं हॉटेलचं इंटेरियर बघत होती, जी माझी नेहमीची आवड आहे. आणि मग ते थोडंसं शूट केलं. त्याच्यानंतर इथे एक पनीरचा आयटम मागवलेला, पनीर चीज मक्खन, असं इतकं सुंदर सॉफ्ट आणि मस्त होतं. असं तोंडात घातल्यावर विरघळेल ना, अशी ही डिश होती. खाऊन बघा तुम्ही जर या हॉटेलमध्ये आलात तर. त्याच्यानंतर इथे पनीर टिक्का मसालाच मागवलेला. पनीर आमचं सगळ्यांचंच फेवरेट आहे, त्याच्यामुळे जे मेन कोर्स होता त्याच्यामध्ये पण पनीर मागवलेलं आणि बटर रोटी आणि तूप आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, मला किट्टूला, तर त्याच्यामुळे बटर रोटी मागवलेली. आणि इकडचं जे फूड आहे ना, ते खरंच खूप टेस्टी आहे. त्याच्यानंतर घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर जे काही रात्रीचं काम आहे, खजूर धुवून ठेवायचे, बदाम भिजत घालायचे, काळ्या मनुका आणि ज्या रेग्युलर आपल्या ज्या मनुका असतात त्या मी भिजत घातल्या. त्याच्यानंतर झोपण्यापूर्वी मी गाईचं जे तूप असतं, गाईचं साजूक तूप, ते घालून गाईच्याच दुधामध्ये घालून थोडीशी हळद घालून ती पीत असते. आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. आणि झोपण्यापूर्वी ते आलं ते म्हणजे पायांना मसाज करूनच मी झोपते. करून बघा. इथे मी बदाम ऑइल, जे घाण्याचं बदाम ऑइल असतं ना, त्याच्याने पायांना मसाज केला आणि शांत झोपून गेलो.